मम्मी साहेब, तुम्ही नका खचू. सत्याला काय नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेव. कुठल्या तोंडाने विश्वास ठेवायला सांगतेस का तुम्हाला? सत्या विरोधात जी काही रिपोर्ट आलेत का नाही, त्याच्यात सत्या दोषी असं दिसतंय. आणि कुठनं मला भुळी आशा दाखवतेस तू? कुठनं खोटी आशा दाखवतेस मला तू? नवऱ्याला जेलमध्ये टाकून बिरवायला लाज नाही वाटत तुला? मम्मी साहेब, तो रिपोर्ट म्हणजे पक्का पुरावा नाहीये. त्याच्यावरनं सत्यानंच गुन्हा केला हे सिद्ध नाही होत. आणि वकील त्याला जामीन मिळवून द्यायचा प्रयत्न करतच आहेत ना. समजा वकीलच करत बसणार आणि तू काय फक्त बघत बसणार का? तू माझ्या सत्याच्या आयुष्यात येऊन त्याची वाट लावलीस. मग त्याची बायको म्हणून, ह्या घरची सून म्हणून लई मिरवत असतीस ना तू. मग दाखव की त्याला सोडून. तवाच मानन मी तुला. अहो मम्मी, कशाला त्यांना चायनीज करताय? अहो हवालदार आहेत ते, हवालदार. ते बिया काताना जखमी. काय व्हायचं नाही त्यांच्याकडनं. उगत त्यांच्या नादी लागून तुम्ही तुमची किंमत कशाला कमी करून घेताय? नाही सपने, मला बी बघू दे की हिची गुरमी. ही असलं भोळ थोबाड घेऊन फिरत असती नाही. आणि माझा सत्यावर लई जीवाळपाट प्रेम आहे असं सांगत असतीस ना. तुझं सत्यावर प्रेम आहे ना, मग माझ्या लेकाला आणि तुझ्या नवऱ्याला ह्यातनं सोडून दाखव. तू जर सत्याला सोडून दाखवलंस ना, तर ही माया सुरे तुला शब्द देते का तुझ्या विरोधात मी काहीच बोलणार नाही आणि तुला ह्या घरची सून मानल. सत्यजित सुर्वे यांच्या विरोधात नव्हता कोणताच पुरावा, पण आता एका बॉक्समुळे लागलाय सुगावा. मुकादम यांच्या बायकोने दिलेल्या बॉक्समध्ये असणाऱ्या मुकादम यांच्या कपड्यांवरती आता सत्यजित सुर्वे यांचंही रक्त असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये आढळून आले. यावर आता सत्यजित सुर्वेंना कोणती शिक्षा होणार का त्यांना जामीन मिळणार हे बघणं आपल्यासाठी मनोरंजक असेल. देवा, सत्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्हाला लई मोठी लढाई लढावी लागणार आहे. पण त्याआधी त्याला जामिनावर तरी सुटू दे. तो बाहेर आला की लढाई अजून सोपी होईल आमची. पप्पा, मंजू, हे बघ बळवंत आलाय. सत्याला कुठे? सत्या, सत्या, मंजू, सत्या, मंजू, सत्या, सत्या. कुठे मागून येतोय का? मिळाली त्याला जमीन? मंजू, मंजू, मंजू शांत राहा जरा. अहो वहिनी, नका शोधू सत्याला. नाही आलेला सत्या. जामीन नाही मंजूर झाला आणि 7 दिवसाची पोलीस कोठडी पण सांगितली. मंजू, वाघमारे, मी यातनं बाहेर पडेन का नाही मला माहित नाही. तुमच्या नवऱ्याला जर फाशीची शिक्षा झाली तर तुमचं काय म्हणणं असेल? तुझं सत्यावर प्रेम आहे ना, मग माझ्या लेकाला आणि तुझ्या नवऱ्याला ह्यातनं सोडून दाखव. तू जर सत्याला सोडून दाखवलंस ना, तर ही माया सुरे तुला शब्द देते का तुझ्या विरोधात मी काहीच बोलणार नाही
आणि तुला ह्या घरची सून मानल. मी यातनं बाहेर पडेन का नाही मला माहित नाही. मंजू, मंजू अगं काय करतेस हे? मंजू असं नको करूस. मंजू हे बघ त्रास होईल तुला. मंजू ऐक, अजून काय त्रास व्हायचा बाकी आहे पप्पा. आणि हा देव तरी काय वेगळं करतोय? त्रासच देतोस ना. प्रत्येक वेळी आम्हाला संकटात टाकून परीक्षा घेतोस ना आमची. पण आता वेळ आली तुझी परीक्षा घ्यायची. आता तुझ्या पायावर डोकं तवाच टेकली ज्यावेळेस सत्य माझ्यासोबत तुझ्या गाभाऱ्यात हजर असेल. मंजू, मंजू हे बघ, शांत हो, शांत हो. पप्पा आता काय बी झालं तरी सत्याला यातनं बाहेर काढायला आपल्यालाच पावलं उचलावी लागतील. हो मंजू, तुझं सगळं मान्य आहे मला, पण अगं तो बेल्ट का काढलायस? हे बघ मंजू, असं हट्टाला पेटून का त्रास करून घेते स्वतःला? अगं तुझी जखम अजून भरलेली नाहीये. होय वहिनी, आणि तुम्ही त्रास करून घेतलेलं सत्याला पण आवडणार नाही. हो, हे बघ मंजू, मला असं वाटतं की तू थोडा वेळ अजून आराम करायला हवायस. अजिबात नाही. आता आराम तेव्हाच करी जेव्हा सत्याला निर्दोष सिद्ध करून या घरात घेऊन. मम्मी बाहेर या लवकर. कुठे आहेत तुम्ही? एक वे काय झालं ओरडायला? अहो मम्मी, बाहेर सगळे पत्रकार जमलेत, ते तुम्हालाच विचारतायत बघा. काय माझ्याबद्दल विचारतात? वय त्यांना काय दुसरा विषय घावला नाही का सगळ्याला? एक वे ती त्यांना हाकलून आणि त्यांना सांग का त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याकडे टाइम नाही म्हणावं. कवे थांब. माया हे बघ, आता जर आपण त्यांच्या समोर जाऊन काहीच बोललो नाही तर त्यांना आयती संधी मिळेल. ते आपल्यावर नको नको ते आरोप करतील, आपल्याबद्दल खोटं पसरवतील. आपण त्यांना उत्तरं दिलीच पाहिजेत.